एकदम खुसखुशीत नाही तेवढाच कुरकुरीत. आज आपण साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडा आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही सुद्धा मेदूवडे उडीद वडे घरामध्ये करत असाल, पण हे वडे अगदी अर्धा तासात डाळ भिजून तयार होतात. कसे बनवायचे, स्टोर कसं पीठ करून ठेवायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कमी तेलकट होण्यासाठी काही टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपीची सुरुवात ना आपण कुरकुरीत खुसखुशीत मेदू वडा किंवा उडीद वड्यापासून करू. आता उडीद वडे म्हटले की उडदाची डाळ आलीच. पहिली आणि महत्त्वाची अशी टीप, बऱ्याचदा आपले वडे ना घरामध्ये खूप जास्त तेलकट होतात किंवा खूप जास्त कडक, खाताना घशामध्ये अडकल्यासारखं होतं. त्यासाठी काय करायचं आहे, डाळ खूप जास्त वेळ भिजत घालायची नाही. दुसरी आणि महत्त्वाची अशी गोष्ट, घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने आपण डाळ मोजून घेतली आहे. इथे आपण घरातल्या मेजरिंग कप किंवा वाटीने बरोबर 2.5 वाटी किंवा 2.5 कप घेऊ शकता. इथे आपण अर्धा किलो प्रमाणात उडदाची डाळ घेतली आहे. म्हणजे अर्धा किलोपासून किती वडे तयार होतात त्याचा सुद्धा आपल्याला अंदाज येतो. घरामध्ये मेजरिंग कप नसेल तर अशी वाटी असते, त्या वाटीने आपण मोजून घेतलं किंवा तुम्ही वजनीसुद्धा प्रमाण मोजून घेऊ शकता. आता सुरुवातीला छान चोळून चोळून 3 ते 4 पाण्याने डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. कारण ना डाळ स्वच्छ धुतल्यामुळे यातलं स्टार्च असतं ते निघून जातं, ज्याने वडे तेलकट कमी व्हायला मदत होते. डाळ स्वच्छ धुतल्यावर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि फक्त 20 ते 25 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास आपल्याला ही डाळ भिजत घालायची. आता डाळ भिजते तोवर पटकन वेळ न घालवता ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होणारी झटपट ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इथे आपण ओल्या नारळाची कापं घेतलेली आहे. ओला नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट पावडर असेल तर ती सुद्धा वापरू शकता, पण चटणी नक्की करून खा, छान लागते. आता ज्या वाटीने अर्धी वाटी खोबरं घेतलंय, अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे भाजलेली डाळवं घेतली. म्हणजे खोबरं डाळवं दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं, त्याने चटणीला चव आणि टेक्स्चर छान येतं. 3 हिरव्या मिरच्या, 3 लहान लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. लसूण आणि आलं खूप जास्त घालायचं नाही. लहान होते म्हणून आपण इथे 3 वापरलंय. मोठं असेल तर फक्त 1-2 वापरू शकता. थोडंसं चिंच घातलंय, चवीपुरतं मीठ घातलंय. चिंचाऐवजी थोडंसं दही वापरलं किंवा न वापरता सुद्धा तुम्ही तयार करू शकता. थोडंसं पाणी घालून चटणी आपण छान मिक्सरला बारीक फिरवून घेतली. थोडीशी चटणी बारीक झाली की नंतर गरजेपुरतं पाणी घालून चटणी करायची. म्हणजे यामध्ये खोबऱ्याचे किंवा डाळीचे तुकडे राहत नाहीत. चटणी थोडी घट्ट वाटत होती, शिवाय मिक्सरला थोडी चटणी लागल्यामुळे अर्धा कप यामध्येच पाणी घालून यामध्ये आपण खंगाळून घेतलंय. अशी थोडीशी पातळ चटणी खायलाही अगदी छान लागते. आता या चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात किंवा कडल्यामध्ये 2 चमचे आपण तेल छान कडकडीत गरम केल्यावर यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे. 8-10 कढीपत्त्याची ताजी पानं हाताने तोडून घेतलेली आहे. आवडीप्रमाणे थोडंसं हिंगसुद्धा वापरू शकता. आता गरम गरम फोडणी न करपता पटकन चटणीवर घातली. अशी चटणी झटपट 2 ते 3 मिनिटात खाण्यासाठी तयार झाली. म्हणजे अशी चटणी सुरुवातीलाच करून ठेवली ना तर मस्त तुम्हाला वडे याबरोबर खाता येतील. डाळ भिजून साधारणतः 25 मिनिटं झालेली आहे. एकदा झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता अशी छान मस्त फुलल्यासारखी दिसत असेल. बऱ्याचदा उडीद वडे, मेदू वडे करण्यासाठी ना रात्रभर 5-6 तास डाळ भिजवली जाते. त्याने वडे एकतर तेलकट होतात, घशामध्ये खाताना अडकल्यासारखं होतं आणि डाळ जास्त भिजवल्यामुळे ना वडे कडक सुद्धा होतात. म्हणून डाळ भिजवलेलं पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही. हेच पाणी वापरून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत. आता डाळ काढताना कसं काढायचं बघितलंच असेल. फक्त अशी हातावर घेऊन निथळत आपण याने काढून घेतलंय. जर गरजच वाटली तर घरातला हा नाश्त्याचा चमचा असतं ना, त्याने डाळीचं हे पाणीचं असतं ते 5-6 चमचेच आपल्याला वापरायचं आहे. जर गरज वाटली तरच वापरायचं. तर पहिल्या बॅचमध्ये साधारणतः 5-6 चमचेच आपण हे पाणी वापरलं. थोडंसं आंबट असल्यामुळे फर्मेंट व्हायला सुद्धा मदत होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छान मऊसूत अशी डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेतली. थोडीशी रवा किंवा कुठे कुठे डाळ राहिली ना माझ्याप्रमाणे तरी सुद्धा चालू शकेल. माझी सुद्धा अगदी बारीक झालेली नाही, अधूनमधून थोडीशी यामध्ये डाळ राहिलेली आहे. कारण आपल्या साध्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ नीट वाटली जात नाही. तसं हे आपण पीठ करून घेतलंय. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे, कमीत कमी पाण्याचा उपयोग करून थोडी थोडी डाळ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अशी बारीक करून घ्यायची. कारण जास्त पाणी घालून जरी तुम्ही ही डाळ वाटली ना तरी सुद्धा वडे खूप जास्त तेल शोषून घेतात. कमीत कमी पाण्याचा उपयोग करून अशी ही डाळ आपण सगळी 3 बॅचमध्ये करून घेतली.
अर्धा किलो डाळीच्या पिठापासून किती वडे तयार होतात ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डाळ बारीक वाटून घेतली की अगदी पाव चमचा यामध्ये आपण खाण्याचा सोडा घातला आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि काय करायचं आहे, हा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला साधारणतः एक 5-6 मिनटं तरी चांगलं फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही छान पीठ फेटून घ्याल ना, तितकी यामध्ये छान हवा भरली जाते आणि तितकेच वडे तुमचे कमी तेलकट होतात, हलके होतात, खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा होतात. परफेक्ट वडे तयार होतात. जरी तुम्हाला यामध्ये सोडा वापरायचा नसेल तरी एक 7 ते 8 मिनटं थोडा जास्त वेळ पीठ फेटून घ्यायचं आहे. जितकी छान यामध्ये हवा भरली जाईल तितके वडे छान परफेक्टली तयार होतात. असं एक 5-6 मिनटं आपण केल्यावर पटकन झाकण लावायचं आहे आणि 5 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला डाळ भिजवताना आपण 25 मिनटं लावलेली होती आणि झाकण लावून 5 मिनटं ठेवलेलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, छान याला जाळी सुटल्यासारखी दिसत असेल. पीठ अगदी हलकं फुलकं आणि छान घट्टसर आहे. बऱ्याचदा यामध्ये ना बाइंडिंगसाठी तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर बरेच जण वापरतात. तसं अजिबात करायचं नाही. त्याने वडे तुमचे कडक होतात किंवा खाताना घशाला थोडं अडकल्यासारखं होतं. पीठ संपूर्ण तयार झालं. अगदी आयत्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला वडे करायचे आहे त्यावेळेस अगदी अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालून हाताने न करता चमचानेच असं एकजीव करून घ्यायचं आहे. कारण हाताला ऊब असते आणि उभेच्या मदतीने ना पीठ थोडंसं पातळ व्हायला मदत होतं. म्हणून शक्यतो चमचाने पळीने आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. आता वडे थापण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घ्यायचं आहे. हात छान ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये. आणि अगदी कडेचा आपण हा गोळा घेतलेला आहे. अगदी हातावर छान हलकासा थापून मध्यभागी असं हे छिद्र करून घेतलं आहे. असं हाताने तुम्हाला वडा अगदी अलगद तेलामध्ये सोडता येईल. हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर घरातला हा झाऱ्या असतो ना, त्याला दोन्ही बाजूने छान पाण्याचा हात लावायचा आणि वडा तुम्हाला जितका लहान, मोठा, मध्यम आकाराचा लागत असेल तसा गोळा घ्यायचा. कडेने हाताला पाणी लावत छान एकसारखा फिरवून घ्यायचा. अधूनमधून हात ओला करायला अजिबात विसरायचं नाही. हलकासा पातळ थापून घेतला, कडा छान मोकळ्या करून घेतल्या आणि मध्यभागी छिद्र करून घेतलं की असा हा तुमचा वडा झारीवर थापून तयार झाला. दुसरीकडे गॅसवर एखाद्या कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलं. झाऱ्याने करत असाल तर अगदी हलक्या हाताने झारा यावर उलटा करून घ्यायचा. सुरुवातीच्या वड्याच्या घाण्यामध्ये फक्त एकच वडा घालायचा. म्हणजे तेलाचा ताव कसा आहे त्यानुसार आपल्याला वडे यामध्ये सोडायचे. आता वडा जर तुमचा छान हलका झाला की तेलावर छान तवंगू लागतो. दोन्ही बाजूने साधारणतः एक 5-6 मिनटं मोठ्या आणि मध्यम आचेवर आपण थोड्या गोल्डन रंगावर तळून घेतला. बघू शकता पहिलाच वडा आहे किती गुबगुबीत आणि परफेक्ट असा झालेला आहे. सेम पद्धतीने झाऱ्यानेच आपण दुसऱ्या घाण्यामध्ये ना 3 ते 4 वडे सोडू शकतो. जशी कढई तुमची लहान मोठी असेल त्यानुसार वडे सोडायचे आहेत. आणि तुमच्याकडे भिडाची लोखंडी कढई असेल किंवा तवा असेल पसरट थोडासा खोलगट तर त्यावर सुद्धा करू शकता. कारण यामध्ये ना वडे छान कुरकुरीत, कमी तेलकट आणि मस्त खुसखुशीत तयार होतात. खूप जास्त कष्ट न घेता, खूप जास्त मेहनत न घेता, हातावर तेल न उडवता असं झाऱ्याने सोडणं अगदी सोयीस्कर आहे. वडे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हलके झाले असतील तसे तेलावर तवंगू लागतात. बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं म्हणजे साधारणतः मोठ्या आचेवर 1-2 मिनटं आणि दुसऱ्या बाजूने 5-6 मिनटं आपण छान गोल्डन रंगावर वडे तळून घेतलेत. खूप पांढरे असताना काढायचे नाही, थोडासा रंग बदलायचा. मध्यम आचेवर बाजू उलटून घेतल्यावर साधारणतः एक 5-6 मिनटं छान गोल्डन रंगावर वडे तळून घेतले ना की अगदी आतपर्यंत वडे चांगले तळले जातात. कच्चा राहण्याचा प्रश्नच येत नाही. तर आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः मोठ्या आकाराचे असे एक 15 ते 17 वडे तयार होतात. तुम्ही लहान करत असाल तर थोडेसे जास्त होतील, मध्यम करत असाल तर थोडेसे कमी होतील. जशी साईज त्यानुसार वडे कमी जास्त होऊ शकतात. असे हे आपण वड्यांचं पीठ केलं, त्यातले अर्धे पिठाचे वडे तयार केले. तर सकाळचा नाश्ता असो, मुलांच्या डब्यासाठी असा वडा द्यायचा असेल तर नक्की करून बघा. कमी तेलकट, खुसखुशीत, खूप जास्त मेहनत न घेता, खूप जास्त वेळसुद्धा न घालवता असे वडे तुमचे तयार होतात. जे बाहेरून एकदम कुरकुरीत आहे, आतून छान खुसखुशीत, छान जाळीदार आणि कमी तेलकटसुद्धा. आता मुलांच्या डब्याला द्यायचं असेल तर यामध्ये तुम्ही कांदा, हिरवी मिरची, गाजर, थोडीशी ढोबळी मिरची अशी बारीक चिरून घालू शकता. चटणी न देता फक्त वडासुद्धा डब्याला देऊ शकता. छान लागतो. मस्त गरमागरम सांबाराबरोबर डिप करून तुम्ही खाऊ शकता. आपण केलेल्या चटणीबरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.